मराठी हृदयस्पर्शी कथा. मला आई व्हायचंय. एका शहरात एक दाम्पत्य राहत होते. अनेक वर्ष लग्नाला होतात, पण त्यांना मूल होत नाही. त्यांना आई बाबा व्हायचे होते. अनेक वेगवेगळे उपाय करतात, डॉक्टरांचे सल्ले घेतात, औषधोपचार करतात, पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. तरीसुद्धा ते दोघे हार मानत नाहीत, आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. ते दोघे आई बाबा होणार आहेत हे त्यांना समजते. त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही. परंतु त्या होणाऱ्या आईच्या अन्नशय्यावर एक मोठा ट्यूमर असतो. तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्थित होत होते. बाळाची वाढ सुद्धा चांगली होत असल्याची डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात. बघता बघता 9 महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ येते. तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात. तिचा नवराही तिच्यासोबत असतो. डॉक्टरांनी सिजेरियन करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते. डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात, तिला दाखवतात. बाळाला ती डोळे भरून बघते. परंतु तिची अचानक तब्येत बिघडते. तिला काय होतं हे तिला समजत नाही. ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडते. ते दृश्य पाहून असे वाटते की हा दिवस कसा साजरा करायचा, कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली होती. हे सर्व काही पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही. कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करतेवेळी देवाकडे साकडं घालत की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे. मात्र आज काही भलतेच घडले होते. ते पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात. ते दृश्य खूप रडवणारे होते.